नमस्कार, जय श्रीराम। आज माननीय SP साहेबांना निवेदनाद्वारे आम्ही कळवलेलं आहे की येणाऱ्या 17 तारखेला जी बकरी ईद आहे त्या बकरी ईदच्या निमित्ताने नगर शहरभर अख्ख्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रतिबंध असलेली गोहत्या तरी ह्या कायद्याचं उल्लंघन करत काही धर्मद्वेष्टी आणि देशद्रोही इसम लोक वारंवार गौ हत्या करून कुठेतरी हिंदू समाजाला चीड येईल व हिंदू समाजाचा अपमान होईल असं कृत्य करतात। तरीही SP साहेबांनी वैयक्तिक लक्ष घालून येणाऱ्या 2 दिवसात ईदचा दिवस आणि ईदच्या आदल्या दिवशी कुठल्याही प्रकारची गोहत्या होईल असं कृत्य अख्ख्या नगरभर घडू नये व जे कोणी ह्या कृत्यामध्ये सामील असतील यांच्यावर कठोर कारवाई करावी। त्यासाठी आम्ही प्रमुख 4 मागण्या SP साहेबांकडे केलेल्या आहे। ती पहिली मागणी अशी आहे की ज्या संशयित ठिकाणी गौरक्षकांना वाटतं की या ठिकाणी गौहत्या होतात, जे कत्तलखाने आहे त्या कत्तलखान्यांवर 24 घंटे एक पोलीस कर्मचाऱ्यांचं सर्व्हिलियन्स असायला हवं। दुसरी म्हणजे ठिकठिकाणी चेकपोस्ट करून जे आम्ही आमचे विश्वस्त गौरक्षक जे पोलीस अधीक्षकांना सांगितले आहेत त्या गौरक्षकांमार्फत तिकडे चेकपोस्ट तयार करायचा व त्या गौरक्षकांना संरक्षण देऊन त्यांना पूर्णपणे ती जी गाडी भरून येईल, जी गाडी जनावरं घेऊन येईल त्या गाडीची पूर्णपणे तपासणी करण्याचं प्रावधान द्यायचं। तिसरी म्हणजे एक विशेष पोलीस कर्मचाऱ्यांची तुकडी 2 दिवस जी गौरक्षण करेल यासाठी नेमून द्यावी। आणि चौथी म्हणजे जर कुठलाही गैरप्रकार आणि गौहत्याचा प्रकार आढळण्यात आला तर त्या संदर्भात पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन त्या संदर्भाची फिर्याद नोंदवून घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी। जय श्रीराम। जय श्रीराम।